चला चला चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता जस्ट उठलोय मी. बघा कसं झालं आहे. रात्री खूप धमाल गेलेली यार. नाचलेला गाण्यावरती वगैरे खूप धमाल मजा आली. रात्रीचा व्ह्यूज बघू. आता आजचा दिवस असा होणार आहे की आम्ही म्हणजे त्या फार्म हाऊसमध्ये एक स्विमिंग पूल आहे तिथे मस्तपैकी अनुभव वगैरे करणार आहोत. नंतर मग संध्याकाळपर्यंत आम्ही निघणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा. आजचा दुसरा दिवस आहे. याचे मी 2 पार्ट करेन, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर आजचा दुसरा पार्ट पूर्ण बघा. आजच्या ब्लॉगचा दुसरा भाग आहे आणि याच्यामध्ये आजचं पूर्ण प्लॅनिंग आपल्याला रोशन आणि हे मित्र सांगणार आहेत. तर सांग. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता आम्ही जाणार आहोत चहा प्यायला. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलला आंघोळ करणार. तिथून मग आम्ही 7:30ची ट्रेन आहे. काय घडलं बघा. अरे ये थांब ना, बोलतोय ना. तिथून आम्ही सरळ मुंबईला जाणार. तिथून मग मी गावीला जाणार आणि बाकीचे त्यांच्या रूमवर जाणार. मग कालचा दिवस कसा होता तुझ्यासाठी? कालचा दिवस तर बेस्ट होता माझ्यासाठी. वेस्ट होता का बेस्ट होता? बेस्ट. अच्छा बेस्ट होता. खूप मजा केली. आणि आम्ही रूम मधून बाहेर पडलोय सकाळपासून. आता आम्ही चाललो चहा प्यायला. आता 12 वाजलेत. सकाळी दुपार. विशालला जास्त चहाची तळप लागले म्हणून ते वाजले तरी चहा पिल्याशिवाय राहणार नाही. जास्त चहा पित नाही, दुधाची चहा पित नाही, पण थोडीशी. चला आपण डायरेक्ट भेटूया तिकडे. कुठे आहे? साहिल कुठे आहे ना? मी तर बिस्किट खाणार आहे, चहा नाही पिणार आहे. चला डायरेक्ट आपण तिकडे जाऊ. आता चहा आलेला आहे. विशालने बिस्किट आणले. आता मस्त आणि तिथून चहा पण डायरेक्ट स्विमिंग पूलवरती यायचं रूमवरती. आता आम्ही चहा आणि बिस्किट घेतलेलं आहे. आता इथून डायरेक्ट आम्ही रूमवरती जाणार आहोत आणि रूमवरती जाऊन डायरेक्ट स्विमिंग पूलवरती जायचं. तर डायरेक्ट आता रूमवर. तर मित्रांनो आता आम्ही स्विमिंग पूलवरती आता आलेला बघा. स्विमिंग पूल फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. आपटलास कोलबी होणार. प्रतीक पाणी कसं आहे? प्रतीक पाणी कसं आहे? प्रतीक तुझी प्रतिक्रिया होणार आहे इथे. प्रतीक प्रतीक आधी तुझी मुलाखत होईल. पाणी कसं वाटतंय? जाम थंड पाणी आहे. ए रोशन कसं वाटतंय? कसं वाटतंय रोशन? कसं वाटतंय? दादू जिरली काय? जिरली हा नाकवा. आपटेल तो. आता विशालला घे. दादू कसं वाटतं तुला? दादू कसं वाटतंय? बस आमची जिरली. का पाणी असं वाटतं बर्फ ब्रिजचा पाणी वाटला. हे रोशन कसं वाटतं तुला?
एवढं थंड आहे तर पाण्याची आपल्याला डिग्री चेक करावी लागणार आहे. पाणी गरम आहे आपल्याकडे गीझर लावला आपण. हे बोबले कसं वाटतंय? बोबले जेवढे पाण्यात मस्ती करायचे किडे होते तेवढे सगळे होतात. हे तुला कसं वाटतंय? माझी कोलमी झाले. काही जाम पाणी थंड आहे, जाम पाणी थंड आहे यार. तर मित्रांनो आता फ्रेश झालेच, गरम पाण्याने शॉवर मध्ये आंघोळ केलेले. आता बिर्याणी मी मागवलेली आहे. बिर्याणीचं बेत चालू आहे बघा. बऱ्याच दीर्घ विश्रांतीनंतर क्रमांक या मैदानातला 20 सुटला आणि 20 इकडे वरती चाललो तर मस्तपैकी बिर्याणी खाल्लेली आहे आणि आता वरती आम्ही प्रसाद आणायला चाललो. काल आम्हाला जरा जमलं नाही आणायला तर आम्ही चाललो. मी, रोशन आहे आणि विशाल आहे. आलो इथे शॉपमध्ये आणि काहीतरी खाण्यासाठी म्हणजे देवाची प्रसाद म्हणून मी तिकीट घेतले. आता इथून डायरेक्ट आम्ही रूमवर येणार आहे. माझी 4:30ची ट्रेन आहे, ती पकडून आम्ही डायरेक्ट दादरला उतरणार. तर डायरेक्ट भेटायचं रूममध्ये. आता आम्ही निघालोय, निघालं झालं. टाटा बाय बाय. आता इथून डायरेक्ट आम्ही 4:30ची ट्रेन आहे. आता जस्ट 4 वाजले, बघूया मिळते का ट्रेन. आता आमची इथून 4:30ची ट्रेन आहे. तर दगडून डायरेक्ट मिळते का ट्रेन. ए रोशन थांब, कसा वाटलं सांग मला. रात्रीचा भात उरलाय पहिला मी नेतोय. आता मी स्टेशनला यायला ते रिक्षा पकडलेलं आहे. आता इथून डायरेक्ट आम्ही स्टेशनला उतरणार आहोत. पण डायरेक्ट भेटूया स्टेशनला. आता आम्ही जस्ट रिक्षातून उतरलो आहे आणि आमची तर ट्रेन जी 4:25ची ट्रेन होती ती थोडी लेट झाली. 4:40ला आता येणार स्टेशनला. त्यासाठी सगळी पुरं धावत आहेत जोरा जोरात. हे धाव 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 पळ 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 पळाव. हे त्याला लवकर त्याला ये. चला चला चला. मंडलीची पे आता मी स्टेशनला आलेलो. ट्रेन थोडी लेट आहे. ट्रेन आलेली आहे. थोडं सगळं आलेलं ट्रेन मध्ये भेटलं. ब्लॉग स्टार्ट करतो. आलेलं आहे नाही भरलेलं आहे गाईज. चढायला जागा नाही. हे बघा थोडी गर्दी आहे. आम्ही एवढा धावत पळत आलो पण आम्हाला ट्रेन भेटलीच नाही. जाम गर्दी आहे या ट्रेनमध्ये. आता दुसरी 6:15ची ट्रेन आहे ती बघूया आम्हाला चढायचं भेटतं काय.
आलेली आहे 6 वाजची ट्रेन आहे ही. आता बघूया ह्या ट्रेनमध्ये चढायला मिळतं काय. उद्या झाले फुल धावून धावून ट्रेन आली तरी आम्ही तिकीट काउंटरला ही खाली 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 ट्रेन चढा लवकर. निघालास नाही 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 चलो वापसी मुंबई बाय बाय बाबा बाय बाय. हा आता नेक्स्ट कधी भेटायचं. सांगून ठेव कुठं रायगड हा रायगड. मोबाईल बंद पडत पण लवकर. तर नेक्स्ट ट्रिप रायगड किल्ल्यावरती आलायत आणि सगळे मित्र जात आहेत. मी डायरेक्ट वसईला उतरणार. हे टाटा चला भाव. माझ्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि ब्लॉग इथं आमचा संपणार आहे. ओके ओके. आता तर ब्लॉग राहील आमचा फक्त बघा. हा ते काहीच कल्याण आलं तर कल्याण स्टेशन. हा राधव काय करतोय. मित्रांनो फायनली आता मी वसईला उतरलोय. आता मी या ब्लॉगची आता एंड करतो. जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. हा ब्लॉग एकदम भारी आला आहे. मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा या ब्लॉगमधून, या कमेंटमधून. तर टाटा बाय बाय. हा आमचा ब्लॉग इथे शेवट होतोय. आमच्या भावाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट देखील करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करून घंटा येईल, तिला घंटा वाजवा.